पद्मा मॅडम, पुढच्या महिन्यात आमच्या मॅडमचा बड्डे आहे. तिला काहीतरी वेगळं गिफ्ट घ्यायचं आहे, ज्यामुळे ती खूप खुश होईल. तुम्ही काहीतरी सुचवा ना. तिला साडी दागिने असं काही नको आहे, साहेब म्हणाले. त्यांना खाद्यपदार्थात काय आवडतं सर? कॉफी प्रचंड आवडते. मग सर आपण त्यांना कोपी लुवाक ही अत्यंत खास अशी कॉफी भेट देऊ. मोठमोठे सेलिब्रिटी लोक पितात ही कॉफी. वाह पद्मा मॅडम, आमच्या बाईसाहेबांना जर तुमची ही कॉफी आवडली तर तुमचं प्रमोशन पक्क. ओह धन्यवाद सर, पण ही कॉफी जरा महाग असते बरं का. असू द्या ओ, असून असून कॉफीच ती अशी किती महाग आहे? अर्धा किलो 1.5 लाखाला. हे ऐकून साहेबांच्या हातातली फाईल धपकन खाली पडली. पण ते वरवर हसत म्हणाले, असू देत, हरकत नाही. तुम्ही मागवा एक पाकिट. आत्ता पैसे देऊ? नंतर द्या सर, काय घाई आहे? पण मी आज ऑर्डर करते हां, म्हणत ती बाहेर पडली. साहेबांना खुश करायची संधी तिला सोडायची नव्हती. पण 1.5 लाख भरायचे कुठून? आणि साहेबांनी वापस नाही केले तर? श्याम काय म्हणेल? नसते उद्योग करून ठेवते म्हणून रागवेल का? अत्यंत अधीर मनाने आधी तिनं आपलं बँक बॅलन्स बघून घेतलं. त्यात जेमतेम 50,000 होते. तिनं तिच्या डिपार्टमेंटमधला सावकार म्हणवल्या जाणाऱ्या वसंताला गाठलं. वसंत सर, मला 1 आठवड्यासाठी 1 लाख रुपये मिळतील का? अरे 1 लाख काय, 5 लाख मिळतील. आपला बिझनेसच आहे ना तो. पण आठवड्याच्या शेवटी 1,03,000 द्यावे लागतील. मंजूर? तिने हो म्हणून पैसे ताब्यात घेतले. श्यामच्या कानावर काहीही न घालता तिनं ती खास कॉफी ऑनलाईन मागवली. अशी 1.5 लाखाची एक रकमी खरेदी तिने आजवर केली नव्हती. वहिनी कॉफी मागवली ना, मग नेमकं बिघडलं कुठं? सगळं ऐकणाऱ्या रघुने मध्येच विचारलं. सगळंच बिघडलं रे, ऐक पुढं. मी ऑफिसच्या कामाने मुंबईला गेले आणि नेमकं तेव्हा श्यामचे लाडके सुभाष मामा इथे आले. त्यांनी आमच्या दोघांसाठी छान छान भेटवस्तू आणल्या होत्या. हॅलो पद्मा, मामांना काहीतरी गिफ्ट द्यायला हवी. काय देऊ? माझ्या कपाटात डाव्या खणात एक छोटासा बॉक्स आहे. त्यात माझ्या आत्यांनी दिलेला चांदीचा गणपती आहे बघ, तो दे मामांना. 2 दिवसांनी पद्मा घरी आली तर चांदीचा गणपती तिथे खणात तसाच होता. श्याम, तू मामांना काय भेट दिली? तिचा चेहरा बघून श्यामला पुढील